नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंगल भोसले, माणिकताई करंदीकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अहमदनगर. मी तुम्हाला इतिहास व राज्यशास्त्र हा विषय शिकवणार आहे. इतिहास इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र, त्याचं मुखपृष्ठ तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय पहा. आणि याच्याशी संबंधित जो अभ्यासक्रम आपल्याला इयत्ता 9वीमध्ये अभ्यासायचा आहे, तर त्याचा संदर्भ घेऊन त्याचं खूप सुंदर छान असं मुखपृष्ठ तयार केलेलं आहे. प्रकरण 1, इतिहासाची साधनं. भारत 1960 नंतरच्या घडामोडी, भारतापुढील अंतर्गत आव्हाने, आर्थिक विकास, शैक्षणिक वाटचाल. आता आपण जर पाहिलं तर आपल्याला मुखपृष्ठामध्ये पहा, इतिहासाची वेगवेगळी साधनं दिसत आहेत. 1960 नंतर इतिहासामध्ये काय काय घडामोडी झाल्या त्या दिसते. आर्थिक विकास म्हणजे खाली आपल्याला 2 नाणी दिसतेत. 5 रुपयाचं एक कॉईन दिसतंय, 1 रुपयाचं एक कॉईन दिसतंय. त्याच्यानंतर शैक्षणिक वाटचाल कशी झाली, FTII हे एक शैक्षणिक वाटचालीच्या संदर्भामध्ये मुखपृष्ठावर चित्र दिसते आपल्याला. त्याच्यानंतर महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण दिसते आपल्याला. महिलांचं सबलीकरण झालेलं तुम्हाला चित्रामध्ये पाहायला मिळते. विज्ञान आणि तंत्रज्ञान, इंटरनेटचं जे जग आहे ते इंटरनेटचं जग तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते बघा. लॅपटॉप आणि पृथ्वीचा गोल त्याच्यामध्ये मुखपृष्ठावर दाखवलेला आहे. उद्योग आणि व्यापार, एका ट्रॅक्टरचं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ट्रॅक्टर चालवताना एक माणूस त्याच्यावर दाखवलेला आहे. आणि बदलते जीवन भाग 1 आणि बदलते जीवन भाग 2 याच्यामध्ये काय काय बदल झाले, कशा कशा पद्धतीचे बदल होत गेले, याचं सुंदर चित्रण या तुमच्या इयत्ता 9वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित पहा. मी तुम्हाला ग्रुपवर टाकतेच आहे. आणि हे पाहून आतमध्ये जे आपल्याला पाठ दिलेले आहेत त्या पाठाच्या संदर्भामध्ये कोणतं चित्र कोणत्या पाठाशी संबंधित आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करा. ही आपल्या इयत्ता 9वीच्या इतिहास हा विषय जो आहे तर त्या इतिहास विषयाचं अनुक्रमणिका इथे तुम्हाला स्क्रीनवर मी शेअर केली आहे. तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारत इसवी सन 1961 ते इसवी सन 2000 या कालखंडामधला इतिहास आपल्याला इयत्ता 9वीमध्ये अभ्यासावायचा आहे. तर त्यातले प्रकरण पहा की कोणते कोणते प्रकरण आहेत. प्रकरण क्रमांक 1, इतिहासाची साधने. इतिहासाची कोणती कोणती साधनं आहेत हे आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे. प्रकरण क्रमांक 2, भारत 1960 नंतरच्या ज्या घडामोडी आहेत, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा कालावधी आहे, साधारणतः 13-14 वर्षांचा कालावधी आहे. आणि त्या 13-14 वर्षाच्या कालावधीनंतर 1960 नंतर काय काय घडामोडी झाल्या हे प्रकरण क्रमांक 2मध्ये आपण बघणार आहोत. प्रकरण क्रमांक 3मध्ये भारतापुढील अंतर्गत आव्हाने कोणती कोणती आहेत हे आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 4 की आर्थिक विकास कोणत्या कोणत्या पद्धतीने आपल्याला करता येईल हे आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 5, शैक्षणिक वाटचाल. शैक्षणिक वाटचाल कशा पद्धतीने इतिहासामध्ये होत गेली ते आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 6 की महिला व अन्य दुर्बल घटक जे आहेत तर त्यांचं सक्षमीकरण कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा सक्षमीकरण कसं झालेलं आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञान, इतिहासाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कशी जोड आहे हे आपण इथे पाहणार आहोत. उद्योग व व्यापार, इतिहासाचा अभ्यास करताना वेगवेगळे उद्योग व्यापार कसे चालत आहेत हे आपण पाहणार आहोत. आणि कोणते कोणते बदल. प्रकरण क्रमांक 9, बदलते जीवन भाग 1 याच्यामध्ये आपण काय काय बदल झालेत मानवी जीवनामध्ये तर ते पाहणार आहोत. आणि प्रकरण क्रमांक 10, बदलते जीवन भाग 2 असे एकूण आपल्याला 10 प्रकरणं इयत्ता 9वी इतिहास या विषयाचे अभ्यासावयाचे आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 8वीमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास. प्राचीन इतिहास आपण इयत्ता
6वीमध्ये पाहिला, मध्ययुगीन इतिहास आपण इयत्ता 7वीमध्ये पाहिला आणि आधुनिक भारताचा इतिहास आपण इयत्ता 8वीमध्ये अभ्यासला. आता यावर्षी आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासावायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत. म्हणजेच लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता आपल्याला येतो. आणि आधुनिक काळात आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साधनांची दखल घ्यावी लागते. आणि या साधनांच्या मदतीने आपणास काय करता येतं? इतिहासाचं लेखन करता येतं. मग लिखित साधने म्हणजे काय आणि लिखित साधनांमध्ये कशा कशाचा समावेश होतो? तर लिखित साधनांमध्ये लिखित म्हणजे त्याच्या नावामध्येच आहे की लिखित, की जी लिहिली जातात. लिहिली जाणारी साधने ज्या साधनांच्या साहाय्याने इतिहास लिहिला जातो, ज्या साधनाच्या साहाय्याने वेगवेगळी पुस्तकं लिहिली जातात, तर हे जे लेखन असेल तर हे लिखित साधनं आहेत. मग या लिखित साधनांमध्ये कशा कशाचा समावेश होतो? तर या लिखित साधनांमध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे आणि कोश वाङ्मय इत्यादी वेगवेगळ्या साधनांचा समावेश होतो. आता तुम्हाला लिखित साधने यावर टिप लिहा असा प्रश्न विचारला जातो. बघा, काय प्रश्न विचारला जातो? लिखित साधने कोणकोणती आहेत? मग आता टिपामध्ये नुसतं लिखित साधने असंही विचारलं जाऊ शकतं किंवा थोडक्यात उत्तर द्यामध्ये लिखित साधने कोणकोणती आहेत असंही विचारलं जाऊ शकतं. दोनही पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता तुम्हाला काय हे माहिती आहे का की ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. एका वाक्यात उत्तर आहे. त्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अभिलेखागार म्हणजे काय, किंवा ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास टिंबटिंब असे म्हणतात. मग काय म्हटलं जातं? अभिलेखागार असं म्हटलं जातं. कशाला? ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. शब्द काय महत्त्वाचा आहे बघा? ऐतिहासिक दस्तऐवज. लक्षात काय ठेवायचं आहे? ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात. जतन केले जातात म्हणजे साठवून ठेवले जातात, त्याचा साठा केला जातो. आणि हे ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. हे काय आहे? सर्वात मोठं अभिलेखागार आहे. मग आता लक्षात काय ठेवायचं आहे की ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात म्हणजे साठवून ठेवले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असं म्हटलं जातं. आणि भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? नवी दिल्ली येथे आहे. आणि हे आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार आहे. पुढे जाऊन तुम्ही जेव्हा MPSC UPSC स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कराल तेव्हा अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतील तर ते तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडतील. तेव्हा आत्तापासूनच या छोट्या छोट्या गोष्टींचा, या छोट्या छोट्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला त्या गोष्टी जास्तीत जास्त त्याच्यातला सखोल ज्ञान, सखोल अभ्यास मिळेल आणि लवकरात लवकर तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास होता येईल. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास
सुरुवातीला माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसत होते. भारताचे उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. आता बघा की आधी काय होतं, आधी फक्त वृत्तपत्र होतं आणि या वृत्तपत्र हा लोकशाहीचा काय समजला जायचा, चौथा स्तंभ समजला जायचा. मग ही जी साधने आहेत तर ही साधने तशी ती माहिती देणारी प्रमुख साधने त्यावेळेसची होती. परंतु 1961 ते 2000 हा जो कालखंड आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की त्यावेळेस आपल्याला दिसायचं की फक्त वृत्तपत्रच हे एकमेव साधन आहे, लिखित साधन आहे असं. परंतु जेव्हा भारताचं उदारीकरण सुरू झालं आणि इंटरनेटचा सर्वाधिक प्रसार, आंतरजालाचा सर्वाधिक प्रसार झाला आणि त्याच्यानंतर छापील माध्यमांना काय झाला, पर्याय उपलब्ध झाला. म्हणजेच छापील प्रसार माध्यमाचे सामर्थ्य काय झालं, प्रगल्भ झालं. आणि त्याच्यामुळे अर्थात असं जरी झालं तर छापील माध्यमाचे सामर्थ्य अजूनही काय आहे, कायम आहे, टिकून आहे. जरीही इंटरनेटचा जमाना आला तरीही काही ठिकाणी, काही ऑफिसेसमध्ये अजूनही सगळ्या प्रक्रिया ऑनलाईन जरी होत असतील, इंटरनेटच्या माध्यमातून होत असतील, तरीही काही बऱ्याच अंशी आपल्याला लिखित लेखनाचा वापर करावा लागतो. आणि म्हणून छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता एक एक करून आपण पाहूयात. तर पहिला आहे की वृत्तपत्र. लिखित साधनातलं पहिला मुद्दा आहे तो वृत्तपत्र. वृत्तपत्रातून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण, सांस्कृतिक घडामोडी इत्यादी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी या कशामध्ये येतात, वृत्तपत्रांमध्ये येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केल्या आहेत. त्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. छापील माध्यमातील चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके असतात. आता छापील माध्यमातील चळवळी मुख्यपत्र राजकीय पक्षांची दैनिके असतात की उदाहरणार्थ सामना वगैरे हे जे दैनिक असतं ते राजकीय पक्षांशी संबंधित असतं. साप्ताहिके म्हणजे आठवड्यातून एकदाच प्रकाशित होतं. मासिकं म्हणजे महिन्यातनं एकदाच ते प्रकाशित होतं. आणि वार्षिके म्हणजे ते वर्षातनं एकदाच प्रसारित केलं जातं. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात आणि त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास काय होते, मदत होते. पुढचा मुद्दा आहे की प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI. हा शब्द आपण खूपदा वर्तमानपत्रामध्ये वाचलेला आहे. PTIच्या वृत्तानुसार किंवा आत्ताच हाती आलेल्या PTIच्या बातमीनुसार असा उल्लेख आपण खूपदा ऐकला आहे. मग PTI म्हणजे नेमकं काय, तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, PTI प्रेसचा P, ट्रस्टचा T आणि इंडियाचा I, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आणि आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटिंगऐवजी उपग्रह प्रसारण तंत्रज्ञानाद्वारे देशभर बातम्या पसरवायला सुरुवात केली. आणि आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर कसा आहे, महत्त्वाचा आहे. आता लक्षात एक गोष्ट इथे घ्यायची आपण की PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली म्हणजे सगळीकडेच आता ऑनलाईन सेवा उपलब्ध झालेली आहे. आणि 1990च्या दशकामध्ये PTIने प्रिंटर्सऐवजी उपग्रहांच्या माध्यमातून प्रसारण तंत्रज्ञानाबरोबर देशभरामध्ये बातम्या पाठवायला सुरुवात केली. म्हणजे पाकिस्तानामध्ये काय घडतंय ते आपल्याला कळतंय, तिकडं
दुसऱ्या वेगवेगळ्या देशांमध्ये, इस्रायलसारखा देश असेल, इतर देश असतील, त्या देशांमध्ये काय काय घडतंय, काय घडामोडी चालू आहेत, हे हे आपण बातम्यांच्या माध्यमातून पाहतो. आणि उपग्रहण प्रसारण तंत्रज्ञानाद्वारे या PTIने 1990च्या दशकामध्ये टेलिप्रिंटर्सचा पहिला वापर केला जायचा, तर त्याच्याऐवजी उपग्रह प्रसारण या तंत्रज्ञानाचा वापर केला आणि देशभर काय केल्या बातम्या पाठवायला सुरुवात केली. आणि आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा काय आहे मजकूर महत्त्वाचा आहे. याचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेसनद्वारे अभ्यासणार आहोत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. व्हिडिओ ऐकल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका नोंदवा किंवा